एका गोष्टीची जाणीव तुम्हाला करून द्यावी लागेल. गेली अनेक वर्ष तुम्ही अध्यक्षांच्या बरोबर काम करताय, अत्यंत कणखरपणे आणि आलेल्या प्रत्येक संकटावर मात करण्याची हिंमत असणारा आपल्या सर्वांचा सहकारी आहे. पण आज भावनिक थोडंसं अध्यक्ष, कारण आई गेल्यानंतरचं दुःख काय असतं हे मीही अगदी जवळ बघितलंय. आणि तुमचा अध्यक्ष कौतुक आहे, कारण माझी आई गेल्यानंतर मला 1 वर्ष त्यातून बाहेर पडावं लागलं होतं. पण तुम्ही कार्यकर्त्यांसाठी 4थ्या दिवशी बाहेर पडण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने केला. आणि कदाचित तुम्ही न बघितलेले अध्यक्ष मी सांगतो, ज्या दिवशी त्यांची आई गेली तुम्ही त्यांचा चेहरा पण बघितला होता नाही मला माहित नाही, तरी त्यांचं दुःख पूर्ण आतून घेण्याचा प्रयत्न केला होता. ते एकदाच रडले, मी त्यांच्या पाठीवरती हात ठेवला, माझं धाडस झालं नाही त्यांना मिठी मारायचं, पण पाठीवरती हात ठेवल्यानंतर त्यांच्या डोळ्यात एवढं पाणी आलं, ते एकदाच रडलेलं फक्त मी त्याला बघितलं. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की असा कार्यकर्ता तयार करणं अवघड असतं आणि टिकवणं ही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची खूप मोठी जबाबदारी आहे. या बैठकीच्या निमित्तानं आज कार्यकर्त्यांचं मनोगत व्हावं असे अनेक लोकांची इच्छा होती. अनेक लोकांनी त्यांची मनोगत व्यक्त केली. अध्यक्ष अनेक लोकांना बोलायचं होतं, मी सगळ्यांचे चेहरे बघितले, अनेक लोकांना त्याची मतं मांडायची इच्छा होती, पण बराच वेळ झाल्यामुळं तुम्हाला ती संधी मिळाली नाही. नगरपंचायतच्या पराभवानंतर या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या पार्टीसाठी अत्यंत महत्वाची बैठक आहे. मी तुम्हाला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो, जो पराभव झाला आपल्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये तो कदाचित तुम्हाला पराभव वाटत असेल, पण आमच्या लेखी किंवा पक्षाच्या बाजूनं मुद्दाम तुम्हाला सांगतो की तो पराभव नाही, तो तुमच्या सर्वांचा विजयच आहे. कारण एका बाजूला सगळ्या शक्ती एका बाजूला होत्या आणि एका बाजूला फक्त शिवसेना एकटी आपल्या ताकदीने लढत होती. आणि मला असं वाटतं की कुणाच तरी बोलण्यात आलं होतं की यापूर्वी ग्रामीण भागामध्ये अनिल भाऊंचं प्रभुत्व होतं, आपल्या पार्टीचं प्रभुत्व होतं, पण शहरामध्ये तसं प्रभुत्व आपल्याला गेले अनेक वर्ष निर्माण करता आलं नव्हतं. पण मागच्या 2.5 वर्षांमध्ये अध्यक्षांच्या माध्यमातून या शहरामध्ये जे काम आपण उभं केलं होतं त्या कामाच्या जोरावरती सिंगल लार्जेस्ट पार्टी कुठली असेल ती शिवसेना लक्षात घ्या आपल्या नगराध्यक्ष. आणि वरची नगराध्यक्ष पदाची सीट गेली ना ते तिरंगी झाली नसती अध्यक्ष, हा तर 3,500 मतांना आपली सीट निवडून यायला पाहिजे असं मला जाणणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं मुळात ती मळप तुमच्या मनातली पहिल्यांदा काढून टाका, ती डोक्यातनं पहिले काढून टाका की आपला पराभव झाला. ही सगळी नेते मंडळी एका बाजूला असताना एकट्या शिवसेनेनं मिळवलेलं हे खूप मोठं यश आपल्याला त्या ठिकाणी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की कदाचित असं असेल की आटपाडी शहरातल्या तमाम मतदारांची, तमाम लोकांची आपल्याकडे इच्छा होती आपल्याकडे द्यायची, पण काही तांत्रिक गोष्टीमुळे आपल्याला तिथपर्यंत पोचता आलं नाही, हाच फक्त दोष आहे. पण ती डोक्यातलं काढून टाकून आपण निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या कामांना लागणं आपल्याला आवश्यक आहे. तुम्ही तरी भाषणामध्ये सांगितलं की आता पराभव झालाय, पण आमदार तुम्ही आहे, त्यामुळे अध्यक्षांच्या पाठीमागं आता हे सांगायला लागते का मला? आता तुमच्याकडे कुणीही कितीही मोठं बोललं तर या खानापूर, आटपाडी, विसापूर सर्कलमध्ये मला विचारल्याशिवाय काय घडत. नगर विकास खात्याचा मंत्री हा सुदैवानं आपला नेता आहे. त्यामुळं फक्त एक आहे की राजकीय अभिनिवेश न बाळगता काम करणारा आपण सगळे कार्यकर्ते आहोत. अध्यक्षांच्या क्लासमेटनं सांगितलं की क्लासमेट होतो पण विरोधात होतो, ये म्हणून सांगत होते पण यायचं अडच झालं नाही. पण विरोधात असताना सुद्धा काम पडलं तर असं वाटत होतं की अध्यक्षांच्या आडव. त्यामुळं आपल्या मनामध्ये कसलीही चुकीची भावना, कुणाच्या बाबतीमध्ये द्वेष, यानं मत दिलं नाही त्यानं मत दिलं नाही, त्या कसल्याही भावना न मनामध्ये ठेवता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्यावरती आटपाडी शहराची विकासाची जबाबदारी, आता झालंय इलेक्शन झाले, तिने पदं घेतली, पण काम करायची जबाबदारी अध्यक्ष दुर्दैवानं तुमच्यावरच आणि ते करावं लागेल. ते आपल्याला टाळून चालणार नाही, कारण ह्या लोकांनी आपल्याला विधानसभेला मदत केली, आपली नैतिक जबाबदारी आहे. त्या लोकांनी आपले 8 नगरसेवक निवडून दिले, आपली नैतिक जबाबदारी. त्यामुळं कसलीही मनामध्ये कसलाही क्लेश मनामध्ये न ठेवता
आटपाडी शहराच्या विकासाची इथून पुढच्या शहराची सुद्धा भूमिका ही आपली पार्टी ताकदीनं पूर्ण करेल, हा माझा आटपाडीतल्या तमाम लोकांना पर्यंत माझ्या वतीने तुम्हाला मी आत्मविश्वास देतो. आता दुसरी गोष्ट आहे, आपल्याला ह्या निवडणुकीनंतर लगेच 1 महिन्याच्या आत आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. एक मनामध्ये अध्यक्ष सगळ्यांना असं वाटत होतं की सुहास बाबर खाली आला नाही नगरपंचायतला, सुहास बाबर खाली नाही. त्याला कारण असं आहे की अध्यक्ष खमके आहे लक्षात घ्या. आता ह्या आमच्या दोघांचं अंडरस्टँडिंग होतं. आम्हाला काय होतं, आम्ही म्हणजे आमच्यात काही बेकी नाही, आम्ही एकीने लढतो. त्यांनी असं सांगितलं की 20,000 मताचं गाव आहे, माझं मी सांभाळतो 50,000 मताची एक नगरपालिका वर आहे, तेवढं तुम्ही सांभाळा. पण पेपर जरा काय होतं, मला अवघड आलं. हा इंग्लिशचा होता, तो जरा गणितच होता आम्हाला. पेपर सोडवायचे कसे, आम्ही दोघांनी असं सांगितलं की तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करा, मी जरा गणिताचा अभ्यास करतो. आणि हे दोघांनी ठरवून, कारण पार्टी या दोन्ही तालुक्यामध्ये सक्षमपणे उभा राहिली पाहिजे म्हणून आम्ही दोघांनी तो निर्णय घेतला होता. फक्त दुर्दैवानं इथं अपयश आलं. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, अपयश मी यापूर्वी ग्रामपंचायत असताना आपल्याकडे सत्ता होती, नगरपंचायत आपण निर्माण केली, कधीही आटपाडीला अपेक्षित नव्हतं एवढा प्रचंड मोठा पैसा आपण त्या शहराला विकास, म्हणजे 87 कोटी नळ पाणी पुरवठा असेल, स्टँड असेल, आंतरपेठेचा रस्ता असेल, मोठा रस्ता असेल, होणारे असेल, तुमचं नाट्यगृह असेल, काय जे उट्यात सुद्धा घडलं नाही ते आटपाडीमध्ये घडलं. पण दुर्दैवानं आपल्याला त्या ठिकाणी कमी पडलो. तो तुम्हाला एकच सांगतो, अशीच परिस्थिती आमच्या विट्यामध्ये होती. भाऊ इतका प्रयत्न करायचे त्या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी, पण कधी यश आलं नव्हतं. त्यावेळेला असंच व्हायचं अध्यक्ष, कोणतं दोघं आणि भावना थांबायला लागायचं. आम्ही 2011 साली खूप ताकदीने प्रयत्न केला, एकही नगरसेवक आपल्याला निवडून आला नाही. परत 16ला प्रयत्न केला, त्याला 2 नगरसेवक निवडून आले. आणि 2025च्या निवडणुकीला 2चे 22 झाले. 7 मतानं फक्त अध्यक्ष, 7 घरातच 7 मत आहे, बाकी सगळं बॅलन्स आहे. घरातला वॉर्ड तेवढं काम झालं असतं का नाही तर पूर्ण मोकळं झालं असतं. पण मला असं वाटतं की आम्ही तिथं काम पोहोचवण्यामध्ये थोडंसं यशस्वी ठरलो. फक्त तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे की हे काय तुमचं अपयश नाही, 2चं 22 झालं, तुम्ही 8 आहे. त्यामुळं खूप मोठी संधी तुम्हाला ह्या शहरातल्या लोकांनी दिली. आता तुम्हाला विनंती एवढीच आहे की ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अत्यंत जबाबदारी कुणाची मोठी असेल तर समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची. मी कुणावर टीका, कुणाचंही मी कसलंही माझं भाषण तुम्हाला अराजकीय भाषण असेल. कारण काय होतं बघता, आता नितीन पाटलांनी माझ्याशी भाषण केलं, त्यांनी त्यांच्या भाषणात एक गोष्ट सांगितली. आता ते रेकॉर्डिंग करता तेवढं जरा तो समजा जर बाहेर सगळीकडे गेला तर सगळ्या गावात रेकॉर्डिंग केलं. त्यांनी काय सांगितलं की नगरपंचायतच्या निवडणुकीचा पराभव झाल्या दिवशी आम्ही आमच्या गावामध्ये आपल्या माध्यमातून झालेल्या कामाची यादी तयार केली. किती यादी होती? 108 कामं. आता तुम्ही दुसरी यादी करायला पाहिजे होती, ती तुम्ही केली नाही. पलीकडनं काय काम आलंय का? 108 कामं एका पार्टीने केली एका गावामध्ये आणि दुसऱ्या पार्टीचं एकही काम नाही. सगळ्यात जास्त कोण भेटलंय तुमच्या गावामध्ये? सुखाचा कार्यक्रम असेल, दुःखाचा कार्यक्रम असेल, लग्न असेल, बारसं असेल, सगळं असेल, आपली पार्टी त्या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरा माणूस तिथं कार्यक्रमाला, असं एका गावात आहे का? तर असं सगळ्या गावात. तुम्ही कुठल्याही गावात जावा, त्या प्रत्येक गावामध्ये तिथं काम करण्याची भूमिका ही आपल्या पक्षाची आहे. आपल्या पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्या गावातलं प्रत्येक काम करतो, प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमात असतो. फक्त आपण कमी पडतो कुठं हे शोधायची वेळ आपल्यावरती आज आहे. काय फरक नाही फारसा. तुम्ही जेवढ्या शक्तीने काम करा तेवढ्या शक्तीने वर सुद्धा आम्ही काम करतोय. फक्त होतंय काय की थोडस आपल्यातले मतभेद आणि थोडं हवेत राहतोय आपण. म्हणजे आता मगाशी मला जरा ते, मी ह्या कार्यक्रमाला माझा विरोध असतो. गर्दी बघितलं की नाही,
आपण झालं आता काय आता संपला विषय. आता काय एवढी गर्दी कार्यक्रमाला म्हणजे आता मला सांग एकूण जरी मत दिलं असं आपण विजय झालो असं राजकारणात कधी नसतं. गर्दीपेक्षा काय महत्वाचं आहे, जे नितीननं केलं ना, प्रत्येक घरामध्ये जाऊन तुमच्या गावामध्ये झालेलं काम हे तुमच्या गावातल्या प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या सदस्यापर्यंत तुम्ही पोचवू शकला ना, तर आपल्या पार्टीला कोणीही पराभूत करू शकत नाही, हा मला आत्मविश्वास. तुम्हाला माझी विनंती आहे, विधानसभा झाली, लोकसभा झाली, नगरपंचायत झाली, नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, ही निवडणूक झाली की नाही, परत ग्रामपंचायत सोडल्याशिवाय 4 वर्ष कुठली निवडणूक नाही. आजपासून किती दिवशी मतदान असेल आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं? 17व्या दिवशी मतदान आहे आजपासून. बरोबर तुमच्या आयुष्यातले 17 दिवस फक्त ह्या पार्टीसाठी पाहिजे, लक्षात घ्या. सगळं बाजूला ठेवा. मग असं तुम्हाला माझी विनंती आहे, 5 वर्ष आम्ही दोघं राबण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि आम्ही त्यात कधी आता विधानसभा होऊन 1 वर्ष झालं, आम्ही कधीही कमी पडत नाही. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आमच्या तुम्हाला दोघांना शब्द आहे की आम्ही तुमच्या प्रत्येक कामाला जबाबदार राहू, पण तुमचे 17 दिवस मात्र आम्हाला ताकदीनं पाहिजे. सगळं बाजूला ठेवा. तुमच्यातलं मतभेद, कुणाला तिकीट मिळणार आहे, कोण कुणाला पार्टी कुणाला तिकीट देणार आहे, ह्याला देणार आहे का, त्या धर्माच्या लोकांना देणार आहे का, ह्या जातीच्या लोकांना देणार आहे का, डोक्याने काढून टाका. जो उमेदवार असणार आहे तो एक तर शिवसेना पक्षाचा असेल, तो उमेदवार धनुष्यबाणाचा असेल. 8च्या 8 उमेदवार पंचायत समितीचे 4च्या 4 जिल्हा परिषद उमेदवार हे तानाजी पाटील आणि सुहास बाबर असं धरून काम करायला चालू करा. आणि शेवटच्या अटकापर्यंत पोहोचला तर आणि तरच तुम्हाला ते यश मिळू शकेल. आणि ते पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या लक्षात घ्या. कारण आम्ही दोघं एकदा दोनदा सभा करून जाऊ, पण ती भूमिका आता तुम्हाला कार्यकर्त्यांना वाटावं लागेल. कारण ही निवडणूक नेत्यांची नाही, ही निवडणूक कार्यकर्ता घडवण्याची आणि कार्यकर्ता टिकवण्याची निवडणूक आहे. हे तुमच्यासाठी महत्वाचं लक्षात घ्या. कारण बघा, जसं माझ्या अध्यक्षांनी सांगितलं की 10%, 5%, 17% असे एकत्र आपल्याला विरोध करतील आणि 50% असलेला आपला कार्यकर्ता आज दुर्दैवानं मोडीत निघत चाललाय. तो कार्यकर्ता मोडला जाऊ नये म्हणून ही निवडणूक आहे. यासाठी तुम्हाला सर्वांना ताकदीने काम करावं लागेल. एक दुसरी विनंती आहे, अध्यक्ष, विटा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण केलेलं काम जर कुणापाशी पोहोचण्यामध्ये यशस्वी ठरलं मध्ये आहे का? सगळ्यात महत्वाचं 2 घटकांच्या पर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो होतो. एक महिला, माझ्या माता भगिनी, आणि दुसरं तरुण मुलं. तरुण मुलं म्हणजे जेनझी. जेनझी म्हणजे ज्यांचं वय 18 ते 25 आहे. त्यांना काही कुठल्या पार्टीचं घेणं नाही, कुठल्याही समाजाच्या नेत्याचं त्यांना घेणं नाही. त्या मुलांचं एकच म्हणणं आहे, काम दाखवून बोल. त्या मुलांच्या पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. कारण त्या मुलांना तुम्ही काम केले हे पटवून द्यावं लागेल. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, लाडकी बहीण तुमच्या गावातल्या प्रत्येक माता भगिनीपर्यंत तुम्ही पोहोचला तर आपल्याला यश मिळायला कुठेही अडचण येणार नाही. आम्ही अध्यक्ष, मी ज्यावेळेला विट्याचं मतदान झालं होतं, मतदान झाल्यानंतर मी प्रांतसाहेबांना फोन केला. म्हणलं, प्रांतसाहेब मला फक्त एवढंच सांगा, विट्या नगरपालिकेमध्ये पुरुषांचं मतदान जास्त झाले का महिलांचं मतदान जास्त झाले? त्यांनी मला ते 11:30 फोन केला की पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झाले. मी तिथनं दादाला फोन केला, निवडणूक जिंकली म्हणला. मला काय म्हणजे बघ ना, निवडणूक जिंकली म्हणला, काही अडचण येत नाही म्हणलं आपल्याला. तसं तुम्हाला माझी विनंती आहे की इतकं प्रचंड काम करून आपण ते पोहोचवण्यामध्ये अपयशी ठरतोय. ते पोचवा, एकट्या जबाबदारी, ते धडपडतायत, प्रचंड कष्ट करतायत, माझ्यापेक्षा 10 पटीने कष्ट करतायत. पण त्याचं यशामध्ये रूपांतर करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या ताकदीची, तुमच्या सर्वांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. ती जबाबदारी आपण सर्वांनी एकत्रितपणे घेऊन केलं पाहिजे. कारण कार्यकर्ता निर्माण करणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी अवघड गोष्ट असते. निर्माण झालेले कार्यकर्ते मोडण्यासाठी अनेक लोक एकत्रित आहेत, त्यांना उत्तर देण्याची वेळ आपली आली, लक्षात घ्या. टीका टिप्पणी अजिबात कुणावरती करू नका. काही करणं साध्य होत नसतं. काय आपल्याला जरी अध्यक्ष कोण काय म्हटलं, काय इतकं प्रचंड काम आहे, हे काम सांगण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा अशी माझी विनंती आहे. आज तुम्ही विद्यार्थी किती झालं काम करताय? 2-3 महिने तुम्ही इतकं ताकदीने काम करताय, प्रचंड मोठा प्रतिसाद आहे, लक्षात घ्या. मी विधानसभेला पण सांगत होतो, मी तुम्हाला प्रत्येक निवडणुकीला सांगतो, चेहरा बघितला की मी त्याला माझ्या थोडं काहीतरी एक्स्ट्रा आलंय. बघितले की सांगतो मी ही काय करणार, देते मत नाही देते, निवडून देणार आहेत ही माणसं नाही देणार आहेत, जरा अंदाज होते मला लगेच.
मला ह्या वेळेला अंदाज आहे, लक्षात घ्या, ह्या वेळेला आटपाडी तालुक्यात परिवर्तन होणार. जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या ताब्यात येणार. आणि एक गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक सांगतो, एक ही खरी आहे, पहिला यशस्वी निकाल विद्यार्थ्यांचा असणार. कारण त्यांचं कष्ट आहे, त्या फिरलेत, त्यांनी इतकं प्रचंड काम केलंय, त्या वाडी वस्तू त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केलाय, त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आणि ते त्यांच्या यशाचं गमक राहणार आहे. आता ती जबाबदारी 17 दिवसामध्ये आपण जाहीर केलेल्या उमेदवारांना तिथं पोहोचवणं आणि त्यांच्याकडनं मतदान करून घेण्यापर्यंत जबाबदारी आपल्या सर्वांची. दुसरी गोष्ट, मगाशी त्यांनी मनोगतामध्ये सांगितलं की मायाकाची यात्रा आहे. आता मी सुद्धा निवडणूक आयोगाला पत्र दिलंय, त्यांना मेल केलाय, पक्षाच्या नेत्यांना सांगितले की बाबा 2 दिवस तरी, 1 दिवस तरी निवडणूक तारीख पुढे बदलली आहे का बघा. आता तो फार टेक्निकल प्रश्न आहे, तो राज्याचा विषय आहे, पण आपल्या लोकांना थोडंसं कन्व्हिन्स करावं लागेल की तुम्ही आता कसं कन्व्हिन्स करायचं, त्यांना या जायची व्यवस्था करून द्यायची का, पाकणीला गेलं चालतंय काय. आता ती बघा हस्त 6 तारखेला त्या दिवशी परत नैवेद्य घेतला तर चालतोय का, असं आता मला टेक्निकल तुम्ही सगळी बघा, पण 6-7 कुठल्या चालतंय. अगोदर घेतलं तरी चालेल. मग माझी अशी विनंती आहे की आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना, जी लोक यात्रेला जात आहेत त्या लोकांना जर विनंती केली तर निश्चितपणे लोक तुमचं ऐकतील. ती लोक मतदानाला थांबणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा अशी विनंती आहे. मी 2 गोष्टी तुम्हाला एक महत्वाची सांगायची की आता बऱ्याच लोकांनी मनोगतामध्ये व्यक्त केलं की आता दमदाटी चाललेलं आहे, असं चाललेलं आहे, तसं चाललंय. आपण काय उत्तर देत बसू नका. मी उत्तर द्यायचं म्हणलं तर फार अवघड नाही, पण परत त्यात अडकून पडायला. आता विद्यार्थी तुम्ही सदस्य होणार आहे, आम्ही एक उपजिल्हा रुग्णालय इकडे चालू केलंय. तुम्ही पाय तोडला की जोडायचा दवाखाना तोडला, निवडत चालू. ह्याच्यापेक्षा वेगळं काय. आणि जर कोणाला फोन आलाच तुझं पाय मोडतो, आपणच काटे घ्यायचे, त्यांच्या गावात जायचं की मोडा, मोडतात का बघा. काय म्हणणं सोपं असतं, कायद्याचं राज्य आहे आणि कोण ना कोणतरी सगळ्यांना विचारणार असतं. आणि माझं उलटं मत आहे की तुम्ही समाजाच्या जीवावर राजकारण करता. कुठल्या समाजाच्या मुलांचे पाय तोडायला लागलाय तुम्ही? तुमच्या समाजाच्या मुलांचे पाय तोडायला, तुमच्याच गावातल्या मुलांचे पाय मोडायला लागले कशासाठी? प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. अशीच दहशत लुट्यामध्ये सुद्धा होती. गोड बोलून पार गोल करून टाकले आम्ही. तसंच तुम्हाला विनंती आहे की न लढता न पण हो म्हणायचं, तुम्ही लय मोठा आहे, तुम्ही महाराजांनी सोडून द्यायचं, कामाला मात्र चिकट ठेवायची. निश्चितपणे आपल्याला यश येईल. कार्यकर्त्यांना माझ्या सगळ्या विनंती आहे की आता वेळ फार कमी आहे, 2 ते 3 दिवस आपल्याला अर्ज भरायचे फक्त राहत आहेत. पक्ष अध्यक्ष सगळे कार्यकर्ते प्रमुख एकत्र बसून निर्णय करतील. त्या जिल्हा परिषद गटाचे, पंचायत समिती गणाचे सगळे उमेदवार ठरवतील. ते उमेदवार ठरवल्यानंतर तुम्हाला ताकदीने काम करावं लागेल. कारण पंचायत समिती, जिल्हा परिषद ही विकासाच्या सगळ्या यंत्रणेची एक महत्वाची बाजू आहे. ती बाजू गेली अनेक वर्ष आपल्याकडे नाही, ती असणं खूप महत्वाचं आहे. कारण मी पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे. सक्षम माणूस त्या ठिकाणी काम करणारा असेल तर त्या तालुक्याचा विकास प्रचंड वेगानं होऊ शकतो. हे आम्ही वर दाखवले. आम्ही पंचायत समिती राज्यात पहिली आणली होती, जिल्हा परिषद जिल्हा परिषद राज्यात पहिली आणली होती. तसं काम आपल्या सर्वांना मिळून एकत्रितपणे आटपाडी तालुक्यासाठी सुद्धा त्या पंचायत समितीच्या माध्यमातून करायचं आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकजूट दाखवून ह्या निवडणुकीला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे आणि कसल्याही परिस्थितीत एक खुणगाट मनामध्ये बांधा, विजय आपल्याला मिळवायचा आहे. आणि मला आत्मविश्वास आहे तुम्ही जर सगळे ताकदीनं राबला तर आपला विजय पंचायत समिती, जिल्हा परिषदला निश्चित होणार. त्यात आपण कुठेही आपला एकही, मला 12च्या 12 उमेदवारांनी देण्याची शक्यता इतकी प्रचंड मोठी आहे की आपण ताकदीनं काम करूया. आता हे गेला ते गेला, प्रवेश करण्यावर कुठली निवडणूक अवलंबून नसते. आता पूर्वी तुमच्या नेत्यानं सांगितलं की मतदान होत होतं, परत वार्डातल्या एका नेत्यानं सांगितलं की मतदान होत होतं, परत कुटुंब प्रमुखानं सांगितले की मतदान होतं. आता बायकोनं त्याला आमचं मित्र काय करायचं, ही परिस्थिती आहे. त्यामुळे ज्याचं काम चांगलं आहे, जो उमेदवार चेहरा चांगला आहे, जो सुशिक्षित आहे,
जे जे काम करण्याची धमक आहे तो उमेदवार आपला सगळे कसे असतील आणि ते पोचवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी एकत्रितपणे घेऊया. त्यामुळे फारसं अध्यक्ष माझा पण त्या गोष्टी येऊ द्या, की आता अशी महत्वाची माणसं येऊ द्या, पण ती फोडत बसण्यापेक्षा पोचणं, तिथपर्यंत पोचून जेवढी लोक आपल्याबरोबर येऊन येतात, जर आता आली लोक आपल्याबरोबर काय माझे समविचारी काय लोक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर कुणाला कमी लेखू नका. आपल्याला एक मतात जरी माणूस आपल्यापर्यंत येत असेल तर त्या माणसाला आपल्यामध्ये सामावून घेऊन आपल्या बरोबर घेऊन त्या प्रत्येक माणसाची कदर करून प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक मतदाराचा सन्मान राखून त्या माणसाचं आपल्यापर्यंत घ्या आणि त्याचं रूपांतर मतापर्यंत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असेल. फक्त 17 दिवस तुमचे आम्हाला पाहिजेत. ते 17 दिवस कार्यक्रम ताकदीने द्यावेत अशी अपेक्षा मी त्या निमित्ताने करणार आहे. बराच वेळ झाला तुम्ही सगळी बसलाय.